बीएमसी निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। 2017 साली शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागा द्या, उर्वरित जागांमध्ये समसमान वाटप व्हावं। मुंबई मनपासाठी शिवसेनेने भाजपकडे ही मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेत। कपिल, शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। 2017 साली जिंकलेल्या जागा आम्हाला द्या अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच खूप महत्त्वाची माहिती समोर येत आहे। खरं तर 2017 साली 84 नगरसेवक हे शिवसेनेचे होते। त्यातले 55 ते 60 नगरसेवक आता हे शिंदे गटाकडे आहेत, शिंदेकडे आहेत आणि तेवढ्या तरी जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजे असा आग्रह त्यांनी धरलेला आहे। आणि उरलेली जी जागा असतील म्हणजे बीजेपीकडे 52 नगरसेवक होते 2017 साली, शिवसेनेकडे 84 होते, त्यातले 55 ते 60 नगरसेवक हे शिंदे गटाकडे आहेत। त्या जागा आणि उरलेल्या ज्या जागा असतील 82 जागा या बीजेपीकडे आणि ज्या उरलेल्या जागा आहे 227 पैकी त्यांचं समसमान वाटप व्हावं अशी एक आग्रही भूमिका शिवसेनेकडे घेण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिका काही म्हणजे तोंडावरच आहे, काही महिन्यातच मुंबई महानगरपालिकेचं शंख वाजू शकतं आणि त्यासाठी आता तयारी सुरू झालेली आहे। आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे जागा वाटप आहे। जागा वाटपावरून आता रस्सीखेच थोडीफार दिसते आहे। शिवसेनेने भूमिका घेतलेली आहे की जिंकलेल्या जागा आहेत त्या तर पाहिजेत आणि उरलेल्या ज्या जागा असतील त्यांचं समसमान वाटप व्हावं अशी एक मागणी केलेली आहे, अशी महत्त्वपूर्ण सूत्रांची माहिती जी मीडियाच्या हाती आली आहे। धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।